चला आता स्पीडअप करायचंय बघा. अजूनही हा सामना पकडून आपल्याला 3 मॅचेस ह्या नंतरही कंप्लीट करायचे आहेत. सलामीवीर प्रशांत आणि त्याच्या सोबतीला बॅटर देवेंद्र. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. गोलंदाजी करण्यासाठी ओमकार षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोडतोय. प्रशांत इज ऑन स्ट्राइक नाव. राईट आर्म ऑफ द विकेट. ओमकार सज्ज होतोय. पहिला चेंडू जबरदस्त फटका. कव्हर ड्राईव्ह. क्लासिकल स्ट्रोक. बॉल एक्स्ट्रा कव्हर. सी मार्शीच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. आणि 4 धावांनी प्रशांतनं आपल्या डावाला सुरुवात केली. मागच्या सामन्यामध्ये 0वर तो आउट झाला होता आणि कुठेतरी त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. कमी गतीने टाकल्या. पुन्हा गॅप फाइंड केलाय. काय फटकेबाजी होते. आणखी एक बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं. आता शालिक बॉल वरती पोहोचला. भरपूर दूरवरचा अंतर कापत असताना या चेंडूपर्यंत तो पोहोचला आणि 2 धावांनी आता 6 या आकड्यावर टीमची टोटल जाऊन पोहोचते. सुरुवात ज्या प्रकारे हवी होती त्या प्रकारे सुरुवात आता मिळून देत असताना प्रशांत हा खेळाडू तुम्ही बघतायत. टीम योगेश 11 आमने बी साठी पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रोमहर्षक क्रिकेट आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येकी संघाच्या माध्यमातून रिव्हर्सचा प्रयत्न होता. यावेळेला परफेक्टली कनेक्शन बघायला मिळत नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू निघून गेला. फक्त एकच धाव. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे मिळाली आणि धावफलक 7 वर. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि काय सामना मागचा बघायला मिळाला. म्हणजेच पहिल्या डावामध्ये जशी बॅटिंग बघायला मिळाली तशी दुसऱ्या डावामध्ये बिलकुल फलंदाजी झाली नाही आणि एकतर्फी तो सामना तिथे जिंकला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडानं. ओमकारचा पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग. ऑन द राईज लॉफ करायचं होतं आणि विकेट मिळाली. पहिला धक्का लागतोय योगेश 11 आमने बी संघाला. येऊन इनसाइड आउट हा फटका खेळायचा होता. ऑन द राईज लॉफ करण्याचा प्रयत्न आणि तिथे अयशस्वी प्रयत्न बघायला मिळाला. झेल स्वरूपामध्ये पहिला धक्का लागला. हा तोच देवेंद्र ज्यानं मागच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत लढत दिली आणि तो सामना टीम आमने बीला जिंकून दिला. परंतु आता या सामन्यामध्ये तो 0वरती आउट झालेला आहे. बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं भरपूर कठीण झालेलं आहे. सातत्य टिकवलं खरं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी 24 वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सेवा दिली. सातत्य तुम्ही बघितलं किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट विराट कोहलीचं, ज्यानं अनेक वर्ष सातत्याने धावा बनवल्या. परंतु आता मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळणारा देवेंद्र येथे 0वर आउट झाला. ऑन साइडला पूल केल्या. प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळत नाही. डीपमध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल. एकच धाव आणि स्कोर एका धाव्याने. आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 8 धावा. 8 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. 2 मॅचेस आजच्या दिवसामध्ये जिंकल्या तर ग्रीष्मा 11 आमने पाडानं. आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ओ क्लीन बॉल. सोडून दिला बॉल आणि सरळ यष्टी वाकवणारा चेंडू बघायला मिळाला. ओमकार दळवीला मिळाली सफलता. प्रशांत बॅक टू डग आउट.
षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झाल्या 8. 2 महत्वाचे फलंदाज ओमकारनं या ठिकाणी बाद केलेले आहेत. विकेट टेकर गोलंदाज नेहमीच अर्ली ब्रेक थ्रू साठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये ओमकार यशस्वी देखील राहिला. संजय स्मृती चषक पहिला दिवस या स्पर्धेचा. आमने लोणाड परिसरामधील संघांना आपण सध्या स्पर्धेमध्ये पाहतोय. मला वाटतं की ज्या वेळेला संजय स्मृती चषकाला सुरुवात झाली असावी मागच्या 20 वर्षांपूर्वी, त्यावेळेला असं काहीच नसेल की एकाच विभागातील संघ खेळत असावे. त्यावेळेला भिवंडीमधून देखील अनेक सारे संघ या ठिकाणी आवर्जून येत असतील. पडगा परिसरातील संघांनी देखील या स्पर्धेमध्ये जरूर भाग घेतला असावा. परंतु आता असोसिएशन, प्रत्येक विभागांमध्ये एक असोसिएशन तयार झालेले आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला क्रिकेटचे सामने बघायला मिळतात. गांगुर्डे आला गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये. विजय वाकडे यांची बॅट खेळाडू कक्षामध्ये होती 70-70ची. ऑरेंज ग्रीप वाली बॅट जर तिथे असेल तर आणि कोणी जर चुकून घेतली असेल तर ती विजय वाकडे यांना परत करा. सुनील, पहिला बॉल डॉट आलाय आणि दुसराही चेंडू डॉट येतोय. खूप चांगला कटर आहे याच्याकडे, तो लेग कटर यांना त्या बॉलने अनेक फलंदाजांना सतवलेला अक्षरशः. ज्या पद्धतीने टप्पा पडतो आणि थोडेसा बाहेरच्या दिशेने वळण घेणारे बॉल आहेत. लागोपाठ 2 डॉट बघायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. नवीन बॅटर अनुज स्ट्रायकिंग एंडला. लागोपाठ 2 निर्धाव चेंडू अनुजच्या विरोधात. अनुज आणि राकेश ही जोडी आता आपण मैदानात पाहतोय सध्या. पुढचा बॉल सुनीलचा, लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. विकेट कॉन. धक्का लागतोय तिसरा आमने बी संघाला. फलंदाजी करण्यासाठी मागचा सामना ज्यानं जिंकून दिला. 5व्या क्रमांकावर धावसंख्या धावफलकावरती आता 8 आहे आणि 3 खेळाडू आतापर्यंत आमने बी संघाचे बाद झालेले आहेत. फलंदाजीमध्ये खूप समस्या निर्माण झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील 22 धावा बनवत असताना अक्षरशः घाम निघाला होता तो आमने बीच्या फलंदाजांचा आणि आताही सुरुवात नाजूक बघायला मिळाली आहे. गांगुर्डे एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. लागोपाठ 2 निर्धाव आले आणि त्याच्यानंतर लेग बिफोर द विकेट LBWच्या साहाय्याने त्याला विकेट मिळाली. विनिंग स्ट्रीक सुरू आहे. पिसेच्या मैदानावर सुरुवात केली यावर्षीची आणि एकही सामना ते पराभूत झालेले नाहीयेत. विनिंग स्ट्रीक ब्रेक करण्यासाठी इथून आता आमनेकरांना चांगली खेळी करावी लागणार आहे कारण लागोपाठ 2 स्पर्धा जिंकल्या. वेलकम लखन पाटील. राईट आर्म द विकेट. सामना करेल बॅटर भावेश. ओ यावेळेला मिस टायमिंग, मिस की हुक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल ओमकार. आणखी एक खेळाडू बाद. आणखी एक मोठा धक्का लागला आमने बी संघाला. एकही धाव खर्च केली नाही आणि 2 आता चेंडू शिल्लक आहेत. जर मेडल षटक गांगुर्डे हाताळतोय तर लवेश लखन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. अफलातून गोलंदाजी नेहमीच या गोलंदाजानं कमाल केलेली आहे. मग तो बापगाव संघासाठी खेळत असू द्या किंवा त्याच्या फ्रँचायझीसाठी खेळत असू द्या. नवीन फलंदाज. लागोपाठ 2 विकेट घेतलेत. हॅट्रिकची संधी आहे. मनोज स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या मात्र 8 वरती स्थिर आहे. ओव्हर द विकेट. ओहो हो यावेळेला मागे पुन्हा खोदात टाकलेला बॉल. आणखी एक डॉट.
ग्रेट बॉलिंग, गोलंदाजी आवडली नाहीये वाटतं. अरे टाळ्या वाजवा एकदा, जबरदस्त गोलंदाजी गांगुर्डेच्या माध्यमातून. आणि आणखी एक जर आता डॉट बॉल येतोय तर लवेश लखन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक सुनीलला दिलं जाणार आहे. क्या बात आहे. आणि बालारामजी मेहर यांच्याकडूनही 500 रुपये. एका चांगल्या क्रिकेटची दाद होणं गरजेचे आहे. आणि काय क्रिकेट सुनीलचा बघायला मिळाला. आठ डावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुनील ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल क्लीन बॉल, ट्रिपल विकेट मेडन. एकदा जोरदार टाळ वाजवा सुनील गांगुर्डेसाठी. 3 विकेट्स घेतल्या. मेडन षटक हाताळले या स्पर्धेतील पहिलं. आणि धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती फक्त 8 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 5. पारितोषिक त्याने कमावलेलं आहे 500 रुपये. लवेश लखन पाटील आणि बालारामजी मेहर यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त गोलंदाजी, अक्षरशः कंबरडा मोडीत काढला तो आमने बी संघाचा. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झालाय. साहिल आणि गोलंदाजी करण्यासाठी राहुल. तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहतायत चालू सामन्यातील विजेता संघ आणि गावदेवी नानकर अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि मला वाटतं की बॉल डिक्लेअर झोन मध्ये देखील गेलेला, म्हणजे एकूण 2 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 10 वर टीमची टोटल आता जाऊन पोहोचते. या 20व्या वर्षी कोण होणार विजेता संजय स्मृती चषकाचा, याचं उत्तर तुम्हाला रविवारी मिळेल. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मधील ही 3री स्पर्धा, जी मान्यता प्राप्त स्पर्धा तुम्ही बघतायत. कमी गतीने याही वेळेला थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. स्लॉग हिट जरूर केले परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि फक्त 1च धाव. नांदकर टीमनं देखील मला वाटतं 68 धावा बनवल्या होत्या. आणि या अगोदरचा जो सामना आपण पाहिला जिथे ग्रीष्मा 11 आमनेपाडानं तब्बल 72 धावा बनवल्या होत्या, म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक आमनेपाडाच्या नावी राहिला. ज्या प्रकारे संकेतनं फटकेबाजी केली. धावसंख्या धावफलकावरती 11. ओ बॅटची कडा होती, जोरानं आवाज यायला होता आणि बॉल मागे निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा 1च धाव. सिंगल न स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 12 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. इथून आता तेवढा कन्व्हिन्सिंग आणि प्रॉमिसिंग खेळ सध्या तरी आमने बीच्या फलंदाजांनी केलेला नाहीये. राकेशकडे ती क्षमता आहे, त्याला चांगला खेळ साकारावा लागेल. पूल केलाय आणि चर्चा राकेशच्या खेळाविषयी करत होतो. भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांकरिता दमदार सिक्सर. अफलातून टायमिंग फ्रंट फूट पूल पाहायला मिळाला. हा छोट्या चनीचा खेळाडू आहे परंतु त्याच्याकडे भरपूर मोठे फटके आहेत. आपण जरूर पिसेच्या मैदानावरील तो त्याचा डाव अजूनही डोळ्यासमोर येतो, ज्याने 37 धावांची खेळी साकारली होती. कमी गतीने टाकलेला बॉल अक्षरशः स्वतःच्या पायावर गिरकी त्यानं घेतली परंतु हा चेंडू येतोय डॉट बॉल. म्हटलं हलकासा स्पर्श होता परंतु हवं तसं कनेक्शन तेथे करता आलं नाही आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 18 धावा. राहुलनं पलटवार केला षटकारानंतर. यावेळेला पुन्हा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, गॅप फाइंड केला डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती येतोय. सेकंडचा कॉल, वेगानं दुसरी धाव पूर्ण केली आहे. थोडीशी रिस्क जरूर होती परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या, कारण आता इथून रिस्क घ्यावीच लागणार आहे जरूर तुम्हाला धावा चांगल्या बनवण्यासाठी. आणि तो प्रयत्न फलंदाज राकेशचा बघायला मिळाला. धावा धावफलकावरती आता तुम्ही बघतायत 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. एकूण 10 संघ आजच्या दिवशी या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघितले. लोबो फुल टॉस, पुन्हा लॉफ्टेड हिट, ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं 1च धाव. राकेशने आता जबाबदारी घेतली आणि आता त्याला जबाबदारपणा दाखवावा लागेल. पालकत्व त्याला स्वीकारावं लागेल. 1 धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 21 धावा
7.00च्या सरासरीने धावा जोडल्यात आणि आतापर्यंत 5 खेळाडू टॉप ऑर्डरचे आउट झालेत योगेश 11 आमने बी संघाचे. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि अजून मी म्हणेल की 15 ते 20 धावांचं हे षटक शोधावं लागेल. कारण जसा की खेळ आपण मेहर 11 बापगावचा बघत आलोय, त्या टीमला जर तुम्हाला परास्त करायचं असेल तर 40च्या वर टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. कारण मागचा सामनाही तुम्ही बघितला असेल, फार लवकर रनचेस ओमकारनं अक्षरशः धुमाकूळ घातला, चौकारांचा पाऊस पडला होता. म्हणून इथून आता 40 पर्यंत जर तुम्ही टार्गेट सेट केलं, म्हणजेच काय 17 ते 18 धावा या ओव्हरमध्ये बनवल्या, तर थोडाफार का होईना की मानसिक दबाव हा निर्माण होऊ शकतो जो मेहर 11 बापगाववरती. या गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. क्रिकेट हा निव्वळ ताकदीचाच खेळ नाहीये. या क्रिकेटमध्ये तुम्हाला युक्तीही लढवावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच सांगितले आणि त्यांचे पराक्रम आपण बघितलेले आहेत. अनेक ताकदवान राक्षसांचं वध आपल्या महाराजांनी केलेलं आपल्या युक्तीनं. म्हणून ती युक्ती तुम्हाला लढवावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक शालिक यावेळेला थोडासा अर्ली खेळला, बॉल येण्या अगोदर डॉट बॉलनं सुरुवात केली शालिकनं. बॅटची एज घेत असताना मला वाटतं की अगदी चेहऱ्यावरती बॉल लागलेला आहे त्या ठिकाणी राकेशचा, परंतु तो फिट आहे, त्यानं थम्स अप केला म्हणजे तो खेळू शकतो. पुन्हा तो सज्ज झालाय. शालिककडे वेग आहे आणि वेगाबरोबर शालिक ज्या वेळेला राऊंड विकेटने गोलंदाजी करतो ना, त्यावेळेला कोण तयार होतात ती समस्या फलंदाजांसाठी राहिली आहे. यावेळेला थोडा शफल झाला, ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव. सुरुवातीच्या गोलंदाजांनी ज्या वेळेला चांगली सुरुवात केली ना, त्या वेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव हा पूर्णपणे कमी होऊन गेला आणि तसंच चित्र आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारनं 2 विकेट्स मिळवल्या आणि त्याच्यानंतर सुनीलनं मेडन षटक हाताळलं. त्यानंतर राहुलने एक सिक्सर जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर त्याचाही पलटवार आणि आता लागोपाठचे 2 डॉट शालिकचे. ओ यावेळेला ओव्हर पिच बॉल बरोबर रडार मध्ये होता आणि त्या बॉलला भिरकावून दिले थेट वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. राकेशच्या बॅटमधून मेगा सिक्सर. हा जो सिक्सर कसा होता हा षटकार प्रेक्षकांना नक्कीच राकेशने विचारलं आणि या सिक्सरच्या साहाय्याने जो दबाव वाढत होता तो दबाव आता कमी करण्यात आलेला आहे. शालिकच्या विरोधात आक्रमण जो होणं गरजेचं आहे. 27 नेक्स्ट बॉल अनदर बिग हिट. आणखी एक मोठा फटका बॉल हवेत आहे आणि लारा चेंडू खाली येतोय. लारा अंडर हिट आणि मेक्स नो मिस्टेक, विकेट गॉन. राकेश मैदानाच्या बाहेर. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून तुम्हाला ऐकायला मिळाला. हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा नव्हता, परंतु आमच्या डीजे कल्पेश किंगची कमाल होती. विकेट मिळाली आहे शालिकला. षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. ओ यावेळेला पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखी एक फलंदाज बाद. मला वाटतं इथेही बॅटची एज होती. लागोपाठचा दुसरा धक्का. आणखी एक खेळाडूला मैदान सोडावं लागेल. आमने बी संघ बॅकफुटला.
विकेटची हॅट्रिक घेण्याची संधी आता शालिककडे चालून आलेली आहे. एक मात्र मेडल षटक आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, परंतु हॅट्रिक मला वाटतं एकाही गोलंदाजाने घेतलेली नाहीये. हॅट्रिक बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक बघतच राहिला, त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होत असताना निघून गेलाय सीमा पार. शेवटच्या बॉलवर आलाय सिक्सर आणि या षटकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती. एकूण 34 धावांचं 33 धावा आहेत, 34 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. काही पदयात्री देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. मला वाटतं शिर्डी साई पदयात्री या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. ओम साईराम, तुमचा प्रवास सुखाचा हो, हीच साई चरणी आम्ही प्रार्थना करतो. तर या ठिकाणी 33 धावा एकूण लागल्या आणि 34 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल. शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर कदाचित मी म्हणेल मोमेंटम देईल तो योगेश लेवा आमने बीला. अभिषेकच्या बॅटमधून मला वाटतं सिक्सर आला, 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या बॅटमधून सिक्सर बघायला मिळाला. हे टेनिस बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. 11वा काय 12वा खेळाडू तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून पाठवा बॅट घेऊन, तोही सिक्सर मारेल. आदरणीय निवृत्ती माळी सावत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. निवृत्ती माळी, मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आता 33 धावा या ठिकाणी लागल्यात. शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर थोडाफार का होईना मोमेंटम आपल्या आमने बीच्या बाजूनं दिसेल जरूर असं बॅटर अभिषेकचं म्हणणं आहे. परंतु आता ओमकार आणि राहुल त्याचबरोबर योगेश या तिगडीला थांबवण्यासाठी त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील की पुन्हा एकदा टॉप ऑर्डर मेहर 11 बापगावची त्याच पद्धतीने खेळून हा सामना जिंकून देणार बापगावकरांना, हे ऐकण्यासाठी आता कॉम बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूया योगी सरांना. थँक्यू. सूचना ही सर्व आमच्या टू व्हीलर चालकांना का जो आमचा पर्याय रस्ता आहे प्लीज तिथे कोणी गाडी पार करू नका प्लीज. कारण पहा आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे काही वेअर हाऊस आहेत, त्या ठिकाणी ट्रेलर वगैरे येत असतात, तिथून कुठल्या प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही त्याची आपण काळजी घ्या. 34 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि पहिल्या चेंडू पाहू शकाल फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती चौकार किंगच्या बॅटमधून निघाला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. ओ इथे लिडिंग एज थोडासा वेगवान चेंडू होता आणि पाहू शकाल चेंडू जाऊन डिक्लेअर झोनमध्ये लँडिंग होतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी ॲड केली जाईल. 5 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. योगेश 11 आमने बस संघानं पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये हवी तशी कामगिरी केली नाही, परंतु कुठेतरी राकेशने दिलासा देणारी इनिंग मात्र तिथे साकारली. 16 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. शेवटच्या चेंडूनंतर पाहिलं तर अभिषेकच्या बॅटमधून तो षटकार आला आहे. त्या षटकारानंतर पाहिलं तर कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारली गेली
आणि त्या धावसंख्येवरती या जरूर इथून आमनेबाद संघाची गोलंदाज फाईट बॅक करू शकतील. प्रेक्षकांना एक विनंती करतोय की पहा, जर तुमच्या दिशेने जर चेंडू जर आला तर प्लीज आपण विनंती करतो की तो चेंडू परत करा, जेणेकरून आयोजकांचे चेंडू जास्त संपणार नाहीये. तसं जर पाहिले तर आमच्याकडे चेंडूसाठी जे पुरस्कर्ते आहेत ते मोठे दिलदार मनाचे आहेत, परंतु आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की आपण आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. आणि हे सर्व चेंडू आम्हाला सन्मान्य राजू पाटील आणि माजी उपसरपंच राकेश दिगाडकर याच्याकडून आम्हाला ही सेवा पुरवलेली आहे. पावलाचा वापर केला जागेवरतीच पाहू शकेल एक्झॅक्टली क्लोज बॅटिंग पाहिलं तर त्या ठिकाणी सापांनी मात्र ड्राईव्ह केलाय, छोट्या बाखलीचा मात्र त्या ठिकाणी वापर केलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. कारण ओमकार दलवी पहा, ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन आहे, ज्याप्रमाणे आपण खेळ करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मात्र तो कामगिरी करत असतो. कारण एका बाजूने योगेश पाटील आक्रमकता मात्र त्यांनी रूपधारण अवतारलाय आणि त्याला मात्र त्या ठिकाणी ओमकार चांगली साथ देतोय. हो, बॅकअप दॅन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल एक्झॅक्टली खाली राहिला आणि चेंडूमध्ये वेग सुद्धा फारसा होता. चांगली वापसी मित्र म्हणेन या ठिकाणी भावेशकडून, कारण पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली फुलटॉस धरून त्यांनी हाताला त्याच्यावरती चौकार त्याच्या विरोधात आपण पाहिला, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक. अनेक वर्षासाठी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण धाबांसाठी संघर्ष करायचे, परंतु या सत्रामध्ये धाबा होत आहेत. हाय स्कोरिंग सामने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ जबरदस्त लेंथ, आय थिंक बॅटची कडा होती, इनर एज होती आणि चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव तिथे मात्र मिळाली टीम मेहर 11 बापगाव संघाला. एकूण धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत विदाउट लॉस 7 धाबा पाहायला मिळत आहेत. आज या सत्राचा आपण विचार केला तर एक नव्याने विकेट्स आणि कलरफुल विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. अगदी ग्रीनर आपण पाहतोय. हो, ऑफ स्थितीचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त कमबॅक आणि टाळ्यांचा गजर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय योगेश 11 आमनेबाद संघाच्या समर्थकांमध्ये. कारण वापसी लाजवाब पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने पॉवर प्लेमध्ये खेळवणं गरजेचं होतं, एक्झॅक्टली आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये विकेट्स नाहीये, परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 34चा पाठला करत असताना येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी मेहर 11 बापगाव संघात 27 धाव्यांची गरज. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंथन. 18 मध्ये 27 धाबा इथून रोखल्या जाणार का पाहू शकाल. आता मात्र अस्किंग रनरेट जर पाहिले तर 9च्या धावगतीने मात्र येथे धावा जोडायच्यात, परंतु सध्या आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती अनेक संख्येने मान्यवर सध्या आमच्या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. जबरदस्त टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट. ओर द विकेट मारा करतोय मंथन. कुटुंबाचा चेंडू शॉट मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या अगदी पुढे चेंडू लँडिंग झाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा लाजवाब पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट. एका धावेसाठी आता मात्र या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडू मात्र त्या ठिकाणी घाम घालतायत आणि आता मात्र कुठेतरी बॅट बदलण्याची त्या ठिकाणी स्थिती पाहायला मिळाली. पहा ना की पूर्वी एका बॅटवरती पूर्ण खेळाडू खेळायचे, परंतु आता एका खेळाडूकडे कमीत कमी 3 ते 4 बॅट असतात. कारण आता प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आपण खेळतोय आणि क्रिकेटमध्ये आता खूपच जास्त स्कोप सुद्धा आलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाखापेक्षा अधिक पारितोषिक एका स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे जोडली जाईल आणि असं वाटतं की हा सामना सुद्धा अगदी क्लोज फिनिश होणार आहे. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी सध्या सुरू आहे. नावाचे पुढे ब आहे, परंतु एक क्वालिटीचा खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाचा राहिलेला आहे. कारण सर्व खेळाडू आपण जर पाहिले तर एकाच लेवलचे सर्व खेळाडू आपण पाहतोय. सर्व यंगस्टार आहेत, परंतु टॅलेंट फार या संघाकडे आहे.
मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय दोघांमध्ये भागीदारी पाहायला मिळाली. फुलटॉस हवेत केलाय परंतु अगदी लॉंग ऑफच्या पुढे चेंडू लँडिंग झाला. शेवटच्या क्षणाला चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय. रेक्स उचलली परंतु मनोज कडून फेकी थोडीशी रॉंग ऑन आली त्यामुळे मात्र त्या ठिकाणी थोडा वेल फलंदाजांना मिळाला आणि अगदी अखो में इशारा आणि अगदी चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. कारण योगेश आणि ओमकारला माहिती आहे की आपण मोठे फटके खेळूनच टार्गेट कंप्लीट करू शकत नाहीये. जर आपण प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जरी धाबा जोडल्या गेल्या तरी सुद्धा आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने मात्र सध्या खेळ सुरू आहे आणि दोघांच्या बॅटमधून धाबा येत आहेत आणि प्लस पॉईंट जर पाहिलं तर डॉट पर्सेंटेज कमी आहे कारण एकच डॉट चेंडू आतापर्यंत पाहिलाय म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार सिंगल डबल अशा धाबा या ठिकाणी येत आहेत मेहर 11 बापगाव संघासाठी. ओ पुन्हा पात्र पाहू शकाल अगदी उचली घेणारा चेंडू ऑन साईडला हुक केलाय. धाव मिळेल फक्त 1. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर मंथननं 4 लिगल चेंडू हाताळले 4 मध्ये तब्बल 5 धावा त्याने खर्च केला म्हणजे अपेक्षापूर्वक गोलंदाजी. म्हणजे आपण पाहतो की एखाद्या वेळी आपल्याला शिक्षण घेत असताना एखाद्या परीक्षा येते ज्यावेळी आपण ज्या प्रश्नांची उत्तर पाठांतर करतोय त्या अनुषंगाने या ठिकाणी मंथननं अभ्यासपूर्वक गोलंदाजी आतापर्यंत केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अकरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो संधी होती ओमकारकडे परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. चेंडू चालला अगदी जमिनीला आग लावत मिड विकेटला थोडीशी कॉमलिंग आणि त्यात पाहतो की पुन्हा 2 धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. संजय स्मृती चषक सध्या आपण अनुभवतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस शुभ गुरुवार साईबाबांचा दिवस आणि पाहू शकाल अगदी साईबाबांच्या भेटीला जाण्यासाठी काही पदयात्री सुद्धा आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. फोर्स करण्याचा प्रयत्न मिडऑफच्या डोक्यावर हा फटका खेळला जातोय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय. जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय आणि आता दोन्ही बाजूने पाहिलं तर या ठिकाणी आग लागलेली आहे. ती आग आता विझवणार कोण कारण 2 षटकांचा खेळ झाला या ठिकाणी संपन्न. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु तदनंतर एकही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडण्यासाठी गोलंदाजाने संधी दिली नाहीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. लक्ष्य आहे 34 धावांचं म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये अजूनही 19 धाबांची गरज. सोळा धाबा झालेले तोसे थोडंसं करेक्शन होतं कारण पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये एकूण आल्या 9. चला आमचे स्कोरर थोडीशी यंग आहेत. थोडासा प्रेशर त्यांच्यावरती सुद्धा आहे कारण संघ त्यांचा पराभूत झाला आहे. त्या टेन्शनमध्ये ते आहेत. चला जास्त वेळ आपण डिप्रेशनमध्ये जाऊ नका. म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावींची गरज. चला एका खेळाडूच्या पायाला दुखापत झालेली आहे तर रिप्लेसमध्ये तुम्हाला फक्त 12वा खेळाडूच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरू शकता आणि त्यामुळेच मी म्हणतो की प्रत्येक संघाच्या संगणकाला ज्यावेळी तुम्ही 12वा खेळाडू पाठवता त्यावेळी तुम्ही प्रॉपर खेळाडू पाठवणं किती महत्त्वाचं आहे. 12 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये 18 धाबा इथून रोखल्या जाणार का. आणि प्लस पॉईंट आपण जर पाहिलं तर दोघेही फलंदाज सलामीवीर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही राहुल मेहरला पाहू शकाल. लारा चांगली बॅटिंग करतोय. सुनील चांगला फॉर्मात आहे. तुषार सुद्धा मात्र हुशार कामगिरी सध्या करतोय. परंतु या ठिकाणी तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज शुभम.
फुलटॉस चेंडू हवेत परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल होता आणि त्या अनुषंगाने सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल धावेनंतर सुद्धा मात्र आमनेकरांच्या खेम्यामध्ये आता मात्र खुशीचा आय थिंक आनंदाचं वातावरण पाहतोय. कारण त्यांना माहिती आहे की इथून जर मोठा फटका आय थिंक आला नाहीये, चौकार षटकार तर इथे आला नाहीये, तर या धावा जोडणं मात्र कुठेतरी मेहर 11 बापगाव संघाला कठीणदायक होऊ शकतात. कारण या स्पर्धेचा आय थिंक आणि या मैदानाचा मात्र त्यांना सुद्धा चांगला अनुभव आहे. चेंडू खाली राहिलाय, असं वाटते की आता ही खेळपट्टी सुद्धा रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. खेळपट्टीचा रंग आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली ग्रीन कलरनं मात्र ती खेळपट्टी सजवली. परंतु या सामन्याचा रंग बदलेल कोण, या सामन्यामध्ये वापसी करणार कोणता संघ, पलटवार कोणता संघ करणार हे पाहावं लागेल. यॉर्करचा प्रयत्न मिळवला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट फेकी. ओहो, संधी होती, संधी गमावली. जर गोलंदाजाने चेंडू परफेक्टली कलेक्शन केला असता तर मात्र ओमकारला मैदान सोडणं भाग पाडलं असतं. परंतु या सर्व गोष्टी जरतरच्या आहेत आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला महत्व नाहीये. दोघेही फलंदाज अजूनही मात्र कॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप आहेत आणि दोघांमध्ये आता चांगला संसार सुरू आहे. हा संसार कोणता गोलंदाज उद्ध्वस्त करणार, परंतु रिअल मध्ये कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका मित्रांनो. जबरदस्त क्रिकेट. फुलटॉस गॅप मध्ये चाललाय परंतु पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, पुन्हा संधी आहे रनआउटची. अंडरआर्म फेकी आणि अखेर योगेश पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि पहिला धक्का लागलाय टीम मेहर 11 बापगाव संघाला. वरून प्रेक्षक एखाद्या स्पर्धेमध्ये येत असतात. सामना पाहिलं तर लो स्कोरिंग आहे, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर स्थिती हाय व्होल्टेज झालेली आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावरती आला फलंदाज लारा गांगुर्डे. 19 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही 15 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक 8. आल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटकेला उंची जास्त मिळाली. क्षेत्ररक्षक बाबू चेंडूच्या खाली, त्याने पकडला जाईल आणि मॅचची गोल्डन विकेट प्राप्त केली. गोलंदाज शुभमनं लागतोय बापगावला हा दुसरा धक्का. वेल चेंडू हवेत राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्यांनी नजर ठेवली आणि अखेरच्या मोमेंटला त्यांनी आपल्या हातांची ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये त्या चेंडूला मात्र त्याने कैद केला. न्यू बॅटर राहुल मेहर, ज्याच्यावरती सर्व बापगावकरांच्या नजरा असतात. आणि आता मात्र पाहूया की राहुल या ठिकाणी कशा रीतीने मात्र ओमकारला साथ देईल. परंतु गोलंदाज शुभम इज ऑन हॅट्रिक. ओव्हर पिच आणि त्याच्यावरती केला प्रहार आणि चेंडूला पाठवला अगदी प्लॉटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही आता मात्र पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अजूनही मात्र सामना बॅलन्स आहे.
परंतु जी मेहनत शुभमने 5 चेंडूवरती केली त्या मेहनतीवरती अखेर राहुल मेहरनं शेवटच्या चेंडूवरती पाणी पेटण्याचं कार्य केलं. खराब लेंथ हाताळली, बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू आला आणि त्याला मात्र पाठवलं अगदी वृंदावन आय थिंक धाम आहे त्या अगदी प्लॉटमध्ये. आणि या षटकाराने मात्र आय थिंक एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली खेळाडू कक्षामध्ये. कारण पाहिलं तर थोडंसं सन्नाटा तिथे पाहायला मिळाला, परंतु षटकारानंतर थोडंसं आनंदमय वातावरण पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 मध्ये आता चेंडू आय थिंक धावांची आवश्यकता आहे 9 आणि तो शेवटचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आय थिंक आता मात्र राकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जिंकेल कोण, बापगाव की आमणे, आमणे की बापगाव? कारण जो संघ जिंकेल तो मात्र प्री क्वार्टर फायनलमध्ये गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या विरोधात लगेचच खेळणार आहे. स्पर्धेचा पहिला दिवस, जबरदस्त खेळ, क्वालिटी क्रिकेट आज आपल्याला सर्व संघाच्या वतीने पाहायला मिळाला. परंतु वेळेचं भान मित्रांनो ठेवायचं आहे, कारण यानंतर आपल्याला अजून 2 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. ओमकार स्ट्रायकिंग एंडवरती, गोलंदाज राकेश ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ छोड़ दिया जाय की मार दिया जाय, एष्ट्या दाखवल्या ओमकार दलवीनं आणि त्या एष्ट्या वाकवल्या राकेश पाटीलनं. विकेटचं पतन. प्लेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ओमकारला असं वाटलं की चेंडू लेग स्टंप सोडून अगदी त्याच्या पलीकडे निघून जाईल. हे दृश्य पहा, स्क्वेअर अँगलला मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि एक्झॅक्टली डाव्या एस्टेवरती चेंडू जाऊन धडकला. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जो स्ट्रोक आहे तो एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. जर चेंडू बॅटला बरेच झाला असता तर आय थिंक एखादी तरी धाव तुम्हाला मिळू शकली असती, परंतु इथे मात्र चेंडू सुद्धा मात्र त्या ठिकाणी एक कमी झाला. एक महत्त्वाची विकेट सुद्धा तुम्ही गमावली आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 मध्ये विजयासाठी 9 धाबींची गरज. परंतु मात्र या ठिकाणी थोडंसं आता मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला करेक्शन पाहायला मिळतोय. असं वाटलं की आय थिंक सुनीलला पाठवलं जाईल किंवा आय थिंक तुषार भंडारी येईल, परंतु शालिकवरती जो भरोसा दाखवलाय तो भरोसा आज शालिक भोईर सार्थ ठरवणार का संघनायकाचा? राकेश पुन्हा एकदा आल्याला कडक शॉट अँड पुल, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन आणि सेलिब्रेशन आता पहा या ठिकाणी योगेश 11 आमनेबाद संघाच्या वतीने केला जातोय. कारण राकेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिली या स्लॉग ओव्हर मध्ये बॅक टू बॅक दुसरी सफलता. कारण ज्या राहुल मेहरनं एक चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून निघाला षटकार, तो चांगला रिदम मध्ये आहे की इथे एखादी धाव किंवा एखाद्या फलंदाजी स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा बापगाव संघाला मात्र या ठिकाणी चांगला त्याचा फायदा होऊ शकतोय. परंतु जो येतोय तो मोठा फटका खेळण्याच्या नांदामध्ये बाद होऊन चाललाय आणि गोलंदाज आता असेल विकेट हॅट्रिक वरती. न्यू बॅटर सुनील गांगुडे, विकेट नंबर 6, विकेट हॅट्रिक बॉल चीप केलाय, शतरक्षक चेंडू खाली चाललाय, परंतु त्याच्या डोक्याच्या बाहेर दुहेरीचा प्रयत्न होणार का? नाहीये, कारण सुनीलने मात्र थांबवलं. राहुल आता स्ट्रायकिंग एंडला असेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. पहिल्या 3 चेंडूमध्ये राकेशने खर्च केली फक्त 1 धाव, 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या आणि आता येणाऱ्या पुढील 3 चेंडूमध्ये विजयासाठी कंपल्सरी इथून तुम्हाला 8 धावा जोडावा लागतील. जबरदस्त मॅच आणि काय जबरदस्त फाईट बॅक 34 धावसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय योगेश 11 आमनेबाद संघाच्या वतीनं. राहुलने ज्यांना आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आता येणारा 3 मध्ये 8 होणार का? फुल टॉस, फटका हवेत केलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत चाललाय. ओहो, झेल ड्रॉप, झेल सोडलाय की सामना सोडलाय या ठिकाणी, कारण चेंडूपर्यंत जरूर पोहोचला होता परंतु कुठेतरी ओंझल त्याची मात्र परफेक्टली पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळे मात्र झेल एक्झॅक्टली ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळाला आय थिंक राहुल मेहरला. आणि आता विजयासाठी 2 मध्ये 6 धाब्यांची गरज. यस, 2 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 6 धाब्यांची गरज. की ते एखादा मोठा फटका मारून हा सामना फिनिश करणार का? फटका हवेत केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मनोज त्याने पकडला झेल.
आणि या ठिकाणी आता हा सामना गेलाय शेवटच्या चेंडूवरती आणि हा सामना जिंकण्याकरिता गोल्डन षटकाराची आवश्यकता। आतापर्यंत या सीझन मध्ये मेहर 11 बाबगाव संघानं एकही सामना गमावला नाहीये की इथे मात्र जी विजयाची सुरुवात त्याच्यावरती मात्र या ठिकाणी आज योगेश 11 ब संघ ब्रेक लावण्यामध्ये यश त्यांना मिळणार का की आर्यन मेहर जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो मात्र शेवटच्या चेंडूवरती हिरो बनणार का, हिरो ठरणार का। जबरदस्त सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। सामना कसा असावा तर प्रेक्षकांना नेहमीच असे सामने पाहायला आवडत असतात। एका बाजूला मेहर 11 बाबगाव, दुसऱ्या बाजूला योगेश 11 आमने बसंग। एक चेंडू शिल्लक, एकामध्ये 6ची गरज आणि मी विनंती करतो की आमने बसंग जास्त वेळ आपण घेऊ नका। तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय परंतु तुम्ही आमच्या भावना समजा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, अंधार थोडासा लवकर होतोय आणि त्यामुळे यानंतर आम्हाला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत। फिल्डिंग कडे आपण लक्ष वेधलं तर ऑन साइडला मिड विकेट आहे वाडिश, मिड विकेटला एक फिल्डर पाहू शकाल। आय थिंक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर तैनात केलाय। लॉंग ऑन लॉंग ऑफ अगदी आपण ऑफ साइडला पाहू शकाल आणि एक्झॅक्टली ऑफ साइडचा क्षेत्र पुन्हा खाली पाहतोय कारण पॉइंटला कुठला फिल्डर नाहीये, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला कुठला फिल्डर नाहीये, अशी ही व्ह्यू रचना सध्या आपण पाहतोय। म्हणजे आय थिंक असं वाटते की अगदी ऑफ स्टिक टू ऑफ स्टिक मारा आपल्याला कदाचित राकेश पाटील कडून पाहायला मिळू शकेल। एक चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज। ओ कडक शॉट, ओ माय गॉड, परंतु लॉंग ऑन वरती पकडला जाईल। एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती आली विकेट्स आणि हा सामना जिंकलाय योगेश 11 आमने बसंगाने। काय फटका खेळला होता आर्यन मेहरनं, पूर्णपणे त्या ठिकाणी ताकद त्या फटक्यावरती झोकली परंतु अखेर या सीझन मधील पहिला सामना गमावला मेहर 11 बाबगाव संघाने। हरकत नाही मित्रांनो, परंतु जबरदस्त क्रिकेट तुमचा या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत हस्तांदोलन करून मात्र या ठिकाणी मैदानाचा ताबा सोडतायत। चला नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे। यानंतर होणारा सामना प्री क्वार्टर फायनलची मॅच पाहू शकाल गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष योगेश 11 आमने बसंग आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करू। काही पुढे काय घडलं आम्हाला माहिती नाही परंतु दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आला, बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र 16 धाबाचं योगदान दिलं आणि तब्बल 4 विकेट्स त्याने आपल्या नावावरती केल्या आणि तो खेळाडू आहे राकेश पाटील उर्फ कोकरू।